नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। काल राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि आज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवरती हल्ला झाला। अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्यांच्यात आणि मनसे यांच्यामध्ये बरीच चकमक झडली। ज्यांनी हल्ला केला त्या मनसेच्या एका कार्यकर्त्याचा दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। अमोल मिटकरी आपल्यावर हल्ला झाल्यानंतर ते म्हणाले की आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे आणि मी त्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे मला वेगळ्या प्रकारे वागता येणार नाही, नाहीतर मी हात पाय तोडून तंगड्या हातात दिले असते वगैरे असं ते बोलले। एका पक्षाचा आमदार कशा पद्धतीने बोलतोय बघा। त्यांच्यावरती हल्ला झाला त्याचा मी निषेधच करतो, पण त्यांची प्रतिक्रिया कशा प्रकारची होती आणि मग त्यांनी उपोषणाला ते बसले, तिथे सत्याग्रहाला बसले वगैरे वगैरे, ठीक आहे, तो भाग सोडून द्या। पण आज जितेंद्र आव्हाडांवर हल्ला जो झाला त्याचं वेगळं आपल्याला महत्त्व आहे, त्याबद्दल बोलायला लागेल। पण त्यापूर्वी एकूण महाराष्ट्रातल्या राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळतोय। म्हणजे 2 दिवसापूर्वी भाजपच्या एक नेत्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या आणि टुणकन उडी मारून त्या भाजपमध्ये गेल्या। एका प्रकरणामध्ये त्या अडचणीत आल्या होत्या म्हणून त्या भाजपमध्ये गेल्या असं सांगण्यात येतं। त्या चित्रातही वाघ यांनी विद्या चव्हाण ज्या शरद पवार गटाच्या माजी आमदार आहेत आणि अतिशय लढाऊ आणि जबाबदार नेते आहेत, त्यांच्या घरातल्या व्यक्तिगत प्रकरणावरून त्यांनी विद्याताईंवरती टीका केली। ज्या प्रकारे त्यांनी टीका केली ती सुद्धा अतिशय वाईट प्रकारे त्यांनी केली। कुठलाही त्याला दर्जा नव्हता। ज्या प्रकारे त्या बोलत होत्या, एखाद्या नाटकात बोलावं तशा पद्धतीने त्या ताटात त्या बोलतात। समोर कॅमेरा आहे आणि मग आपण आक्रमक असलो तर कॅमेरा ती दृश्य पटकन चांगल्या प्रकारे टिपतो, लोकांमध्ये त्याचा चांगला मेसेज जातो आणि आपण आक्रमक नेत्या म्हणून कशा आहोत हे दाखवण्याचा तो प्रकार आहे। सोडून द्या, त्यांनाही मी फारसं काही महत्त्व देत नाही, कारण त्यांचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे त्याला महत्त्व देण्याचं कारण नाही। पण विद्याताई चव्हाण या एक अतिशय चांगल्या लढाऊ नेत्या आहेत, संयमी नेते आहेत आणि अगोदर त्या जनता पक्षात होत्या आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत। त्या पक्ष बदलू ज्या पद्धतीच्या असतात स्वार्थासाठी पक्ष बदलूगिरी करणार त्यापैकी त्या नाही आहेत। जनता दल जेव्हा उतरणीला लागला तेव्हा दुसरा अल्टरनेटिव्ह सेक्युलर विचारधारेचा पुरोगामी विचारांचा त्यांना हवा होता म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। हे आपण समजून घेतलं पाहिजे। एकाच फटकाऱ्याने सगळ्यांना बाद करणं ही प्रवृत्ती आपण सोडून दिली पाहिजे। मुद्दा विषय आहे तो जितेंद्र आव्हाडांचा। जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते आपल्याला माहिती असेल आणि त्यांच्यावरती हल्ला का झाला बघा। महाराष्ट्रामध्ये विशाळगड प्रकरण घडलं होतं आणि राजर्षी शाहू महाराज यांचे चिरंजीव माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगडाची एक मोहीम केली आणि त्या एक मोहिमेचा भाग म्हणून एक प्रक्षोभ निर्माण झाला आणि विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे त्या गावावरती, मला वाटतं गजापूर त्याचं नाव, त्या गावामधल्या मुस्लिम रहिवाशांवरती नाहक हल्ला करण्यात आला आणि विशाळगडावरती सुद्धा काही प्रकार घडले असं म्हणतात। आणि ज्या प्रकारे तिथे हिंदू मुस्लिम करण्यात आलं त्याचा धिक्कार महाराष्ट्रातल्या सर्व जबाबदार नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, व्यक्तींनी केला। मी सुद्धा त्यावरती स्वतंत्र व्हिडिओ केला होता की संभाजीराजे यांनी ज्या काही आपल्या समर्थकांना ज्या पद्धतीने त्यांनी उचकावलं असं मी म्हणेन, किंवा त्यांना ज्या प्रकारचा उपदेश केला त्याच्यामुळे तो प्रक्षोभ निर्माण झाला। त्यामुळे जे विशाळगडावर घडलं ते तसं करा असं त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांनी कशा प्रकारची वक्तव्य केली होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या पुरोगामी वारशाला नख लागला।
शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांचा वारसा काय होता तो आपण बघितला पाहिजे. विशाळगडावरती मग जितेंद्र आव्हाड गेले, अजितदादा पवारसाहेब गेले आणि अजितदादा पवारसाहेब दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी भाजपबरोबर गेलो असलो तरी शाहू फुले आंबेडकरचा वारसा मी मानतो. पण प्रत्यक्षात ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि अत्यंत वाईट प्रकारची वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून काही येतात. मग तो जनआक्रोश असेल, त्या नावाखाली चाललेलं हिंदू मुस्लिम करणं, लव जेहाद वरून वातावरण बिघडवणं हे सर्व केलं जात असलं तरीसुद्धा अजितदादा हा त्यांच्याबरोबर आहे. जयंतराव पाटील गेले, जितेंद्र आव्हाड विशाळगडावर गेले आणि योग्य गोष्ट केली. त्यांनी आपल्या मुस्लिम बांधवांना आधार देण्याचं काम त्यांनी केलं. खुद्द शाहू महाराज, आत्ताचे शाहू महाराज जे आता खासदार आहेत, ते अश्रू पुसण्यासाठी तिथे गेले. त्यांचा मुलगा म्हणजे संभाजीराजे त्यांनी मात्र या संबंधात शुद्ध बेजबाबदारपणा केला असं माझं स्पष्ट मत आहे. मी त्यावरती व्हिडिओचा केला. त्यांनी अशा प्रकारे त्यांच्याकडून शाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे तो जपण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि म्हणून जितेंद्र आव्हाड जे आमदार आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी काय टीका केली त्यांच्यावर, ते म्हणाले की संभाजीराजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का हे तपासावे लागेल असं ते म्हणाले. आता ते असं म्हणाले याचा अर्थ असा आहे, तो वाच्या अर्थाने अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे त्यांचं रक्त तपासावं लागले म्हणजे वैचारिक त्यांची विचारधारा कोणती आहे हे तपासावं लागेल. खुद्द त्यांचे वडील हे पुरोगामी विचाराचे आहेत, सेक्युलर विचारधाराचे आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा काय वारसा आहे आणि मग माजी खासदार संभाजीराजे हे कशा प्रकारचं वर्तन करतायत हे त्यांना म्हणायचं होतं. काय म्हणायचं आहे, त्याचा आशय काय आहे, त्यामधल्या भावना काय आहेत, त्यामधले मागचे विचार काय आहेत, त्यामागची कळकळ काय, हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम प्रश्नावर दंगली घडवण्याचं काही अपवाद सोडले तर वातावरण नाही आहे. मालेगाव, भिवंडी, मुंबईला काही प्रकार झाले असते तरी महाराष्ट्राचा वारसा हा धार्मिक सामंजस्याचा आहे. तो आपण सगळ्यांनी मिळून जपला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा आग्रह जितेंद्र आव्हाडांचा होता. त्यांना त्यांचं वागणं बोलणं काही जणांना पसंत नसेल, पण आव्हाड हे एका विचारधारेनीच चाललेले आहेत. कधी कधी ते चुकीच्या पद्धतीने बोलतात, आक्रस्ताळेपणा करतात. कधी कधी शरद पवारांच्या बद्दलचा आपला जो व्यक्तिगत भक्तिभाव आहे तो फारच नाट्यपूर्ण पद्धतीने, नाटकी पद्धतीने ज्या पद्धतीने ते पेश करतात ते सगळ्यांना आवडेल असं नाही. परंतु जितेंद्र आव्हाड यांचा वैचारिक पाया मजबूत आहे. अत्यंत त्यांचं उत्तम वाचन आहे. ते विचार त्यांनी जोपासलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते टीका करतात आणि कोणाची फिकीर ते बाळगत नाहीत. पण बघा, हल्ला झाला त्यांच्या गाडीवरती, काही 3-4 कार्यकर्ते होते आणि मागे पोलीस व्हॅन होती. आता पोलीस व्हॅन असताना सुद्धा पोलीस पुढे का नाही आले, हल्लेखोरांना त्यांच्या मुसक्या का नाही आवडल्या. आव्हाड म्हणाले की पोलिसांकडे पिस्तूल सुद्धा होतं. ते म्हणाले आम्ही गोळीबार केला असता पण आम्हाला तुमची अधिक काळजी होती. ठीक आहे, जे काय असेल ते असेल. आव्हाड म्हणाले मी काहीही तक्रार करणार नाही, गुन्हा नोंदवणार नाही आणि मी असंच बोलणार, मी अजिबात घाबरणार नाही असं ते स्पष्टपणे म्हणाले. ते म्हणाले माझ्याकडे 4 पोलीस होते पण मी त्या तरुणांवरती कोणताही हल्ला करण्यास त्यांना सांगितले नाही. मी अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगडावर बोललो कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा वारसा दिला आहे, तो संभाजीराजांनी पुढे न्यायला पाहिजे होता. पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असे वाटत असेल तर तसे होणार नाही. त्वेषाने तुमच्या विरोधात बोलणार असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. म्हणजे ते अजिबात घाबरलेले नाही आहेत असं बघा. ते म्हणाले काय की संभाजीराजांना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या कारण त्यांना वंश परंपरागत जो अधिकार मिळाला होता तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती असं ते म्हणाले. त्यांना काय म्हणायचं होतं आव्हाडांना, काय वारसा तुमच्या घराण्याचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, राजर्षींचा आहे आणि तुमच्या वडिलांचा आहे वारसा. तो तुम्ही वारसा
धर्मनिरपेक्षतेचा, सामंजस्याचा हा घेऊन तुम्ही पुढे जा, पण तुम्ही तशा पद्धतीने घेऊन जात नाही, याची सल, याचं दुःख आवाळ वेगळ्या प्रकारे व्यक्त करतो. प्रत्येकाचं व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. आता हे व्यक्त होताना त्यांनी शाहू महाराज आणि संभाजीराजांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे, हे जे वाक्य आहे त्या हे लोकांना लागलं. आता तुम्ही जेव्हा मेसेज देता एखादा किंवा एखादी भक्कम मजबूत राजकीय भूमिका मांडता किंवा वैचारिक भूमिका मांडता, तेव्हा तुम्ही शब्द जबाबदारीने वापरले पाहिजे. ते वापरले नाहीत तर त्याच्यातला एखादा शब्द घेऊन त्याचा चुकीचा अर्थ लावायचा आणि तुमच्यावरती हल्ला करायचा. आणि हे सगळे धर्मांध प्रवृत्तीचे जे कोणी लोक आहेत ते टपलेलेच असतात. भाजपवाले टपलेले आहेत, शिंदे गटाचे टपलेले, ते आव्हाडांवरची टीका करण्यास, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातलं वातावरण आता शाहू फुले आंबेडकर या विचारांपासून दूर जात चाललेलं आहे. आणि म्हणून हिंदुत्ववाद वेगळ्या प्रकारे, हिंदुत्ववादाच्या नावाखाली राज्यातलं वातावरण भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी. म्हणूनच जपून वापरतो. मी पुन्हा सांगतो की प्रियंका गांधींनी नीच हा शब्द नीच स्तराची टीका म्हणून वापरला होता मोदीजी किंवा भाजपच्या नेत्यांच्या संदर्भात. तर ती मोदीजींची जात काढली तिने नीच, असा चुकीचा अर्थ करून प्रियंका गांधींवरती टीकेचा भडीमार सुरू झाला. किंवा राहुल गांधींनी मोदी याच नावाचे लोक अमुक अमुक प्रकार का करतात असं म्हटल्यानंतर त्यांनी ओबीसी समाजाचाच अपमान केला, असा खोटा प्रचार सुरू केला. हे फेक नॅरेटिव्ह करण्यामध्ये हिंदुत्ववादी किंवा हे बीजेपीवाले अतिशय तरबेज आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या सवयी या आता अजितदादा गटाला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुद्धा लागलेल्या आहेत. आता मी तुम्हाला सांगतो आव्हाडांकडे वळण्यापूर्वी की बघा, श्रद्धा वालकरचं प्रकरण अतिशय दुर्दैवी, आपल्या सगळ्यांना वेदना झाल्या त्या प्रकरणामुळे. पण त्यानंतर वातावरण कसं आपल्याकडे भडकवण्याचा प्रयत्न झाला. किंवा आत्ता उरणला जो यशस्वीचा प्रकार झाला, दाऊद नावाच्या एका अत्यंत हलकट, विकृत, दुष्ट तरुणाने तिचा खून केला. त्यामुळे आपल्या सगळ्यांना कमालीचं दुःख झालेलं आहे. पण तिथे जाऊन तिच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायच्या नावाखाली भाजपचे आमदार नितेश राणे काय म्हणाले, यशस्वी ऐवजी जस्मिन असती तर उरण पेटलं असतं. हिंदूंना ताकद देण्यासाठी मी इथे आलो आहे. संयम फक्त हिंदूंनी ठेवायचा का? उरणमध्ये हिरवे झेंडे फडकले असते का? आपल्याकडे हिंदुत्ववादी सरकार आहे. जेवढे वार तिच्या शरीरावर केले त्याच्या दुप्पट वार आपण करू. आता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती आपल्याला बिघडू द्यायची नाही आहे. त्यामुळे जो दाऊद आहे गुंड किंवा असं कोणी प्रकार केले तरी त्याला कायद्याच्या आधारे कसाबला सुद्धा आपण व्यवस्थित केस तपास करून कोर्टामध्ये प्रकरण हे करून त्याला शिक्षा देण्याचं काम केलं. ऑन द स्पॉट गोळ्या घालून त्याला खतम केलं नाही, त्याच्याकडनं आपण माहिती स्वीकारली सर्व प्रकारची. तेव्हा अशा प्रकारचे उद्गार काढायचे. दाऊदला शिक्षा झालीच पाहिजे आणि होईल ती कायद्याप्रमाणे होईल. शिक्षा देण्याचं काम हे कोर्टाचं आहे, तपासाचं काम, चार्जशीट ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे. पण हा उरणमध्ये प्रकार घडलाच कसा असाही प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे असे प्रकार घडणं हा म्हणजे आपला कायद्याचाही वचक कमी झाला आहे का? मी हे राजकीय गोष्ट करत नाही. कोणाचंही सरकार झालं असतं ते असे प्रकार घडले असते. या विकृती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे की प्रेमाच्या नावाखाली माझ्याबरोबर लग्न कर, माझ्याबरोबर नाही तर तुला ठार मारू. पण याच्यामध्ये धार्मिक वाद निर्माण करून हिंदू मुस्लिम करण्याचं कारण नाही आहे. दाऊद नावाच्या एका व्यक्तीने एका मुलीचा ज्या प्रकारे खून केला हे अतिशय अत्यंत धिक्कार करण्यासारखं काम आहे. त्याला अत्यंत कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
पण आता वातावरण बिघडून त्या वातावरणात समजा दंगली पेटल्या उद्या, निरपराध नागरिकांचे जीव गेले त्याच्यामध्ये, तर राजकीय नेते तिथे मदतीला येणार नाहीत, दंगल थांबवायला येणार नाहीत. ते आपल्या घरी AC मध्ये बसतील आणि सगळी दंगल जेव्हा शांत होईल तेव्हा जाऊन अश्रू पुसण्याच्या नावाखाली टेलिव्हिजनवरती केवळ स्टेटमेंट देऊन घरी जातील. काहीही दुसरं करणार नाही, हे सर्वसामान्य लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काही पुजाऱ्यांनी सुद्धा ज्या प्रकारचं कृत्य शीळफाट्याच्या नजीक झालं ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि याला धार्मिक रंग देण्याचं कारण नाही. काही पुरुषांनी संधी मिळताच अत्याचार केला महिलेवरती, जी अतिशय दुःखात होती, अस्वस्थ होती, तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. त्यांनाही कठोरातल्या कठोर शिक्षेची आपण मागणी केली पाहिजे. आता ते शिक्षा देण्याचं काम कोर्टाचं आहे, ते आपलं काम नाही. पण मुख्य म्हणजे अशा कुठल्याही गोष्टींवरनं महाराष्ट्रातले हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सामंजस्य बिघडता कामा नये. महाराष्ट्रातले मूळ आर्थिक प्रश्नांवरती राजकीय पक्षांनी चर्चा केली पाहिजे. आता इथे मला सांगायचे की जितेंद्र आव्हाडांनी अतिशय चांगले मुद्दे उपस्थित केले, पण त्यांना स्वराज्य संघटना जी संभाजीराजेंची आहे त्यांच्या एका यांनी धमकी दिली की तू एकेरी भाषेतून तू मर्द असतास तर पळाला नसतास, नंतर ढुंगणाला पाय लावून तू पळालास, नंतर तुम्हाला फिरू देणार नाही, अमुक तमुक अशा धमक्या त्यांनी दिल्या, टेलिव्हिजनवरती येऊन धमक्या दिल्या. आता ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन एका व्यक्तीवर अशा प्रकारे हिंसक हल्ला करणं हाच शिवरायांचा अपमान आहे. आता ही स्वराज्य संघटना आहे, त्यांनी आपलं काम करावं. जे आहेत माजी खासदार संभाजीराजांनी काम करावं आपलं, पण त्यांच्यावर टीका करणं आम्ही सहन करणार नाही, फिरू देणार नाही आणि हल्ले करू ही भाषा चालणार नाही, कायद्यानेच वागायला लागेल. ही राजेशाही नाही आहे, हे सांगायला लागेल, ही लोकशाही आहे. आणि आव्हाडांवरती असेल कोणावरती हल्ला करण्याचा अधिकार स्वराज्य संघटनेला दिलेला नाही आहे. तुम्ही त्यासंबंधी पोलिसात तक्रार करा की हे चुकीचं वक्तव्य आहे म्हणून. आणि मी तुम्हाला सांगतो की आज की जेव्हा समाजामध्ये असा तणावपूर्ण वातावरण असेल, अक्षरशः दारूचं कोठार असावं एखादं आणि एखाद्या नुसती काडी लागली की पेटावं, तशा प्रकारचं समाजात वातावरण असताना, जहर असताना, द्वेष असताना, दोन समाजामध्ये दुरावा असताना, अंतर असताना, जसं मराठा आणि OBC समाजात दुही माजली तशी हिंदू आणि मुस्लिम समाजात दुही माजली, तर तो धोका आहे. अशावेळी आमच्यासारख्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन यासंबंधी लोकांना शांत केलं पाहिजे. आणि मी ते शांत करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून मी आव्हाडांनाही सांगतोय की तुमच्यावर हल्ला झाला पण तुम्हालाही सल्ला द्यावा लागेल. कारण तुम्ही वक्तव्य करताना छत्रपती संभाजीराजांबद्दल म्हणजे रक्ताची भाषा तुम्ही बोलायला नको. ही गोष्ट तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलात. योग्य पद्धतीने टीका करायला हरकत नाही त्यांच्यावरती. माजी खासदार आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते असं समजू आपण, कारण ही राजेशाही नाही आहे. आपण त्यांना जरी महाराज म्हणत असलो तरी तो आदर आपल्याला राजघराण्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, राजर्षींबद्दलच्या आदरातून आपण बोलतो. पण ही लोकशाही आहे. त्यामुळे आपल्यासारख्याच आपल्याप्रमाणेच ते एक व्यक्ती आहेत, त्यांच्यावर आपण टीका करू शकतो. पण अशावेळी ही रक्त वगैरे जी भाषा आहे ती चुकीची आहे. आव्हाड साहेब, बोलताना कोणते शब्द तुम्ही वापरता हेही महत्त्वाचं आहे. आव्हाडांची काही वादग्रस्त वक्तव्य सांगतो. राम मांसाहारी होता मग तो शाकाहारी कसा. आता काही गोष्टी लॉजिकली बोलल्या तरी वातावरण असं आहे तेव्हा त्या बोललेल्या टाळल्या पाहिजेत. हे आव्हाडांचं वक्तव्य. नंतर तुकाराम महाराजांचा खून झाला होता, यामुळे वारकरी संप्रदायही नाराज झाला होता या आव्हाडांच्या वक्तव्यामुळे. मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढला तर शिवाजी महाराजांचे महत्त्व उरणार नाही. आव्हाडांना काय म्हणायचं मला माहिती आहे.
तुम्ही हे सगळे धडेच काढले, म्हणजे इथे समजा मुघलच नव्हते तर त्यांना म्हणायचं की छत्रपतींचं आपण जसं म्हणतो की हिंदी सिनेमात हिरो पण कशामुळे असतं, समोर व्हिलन असेल तर व्हिलनच नसेल काही तर त्याचा हिरो पण कसं उजळून निघणार हे त्यांना म्हणायचं होतं. पण त्यामुळे काही जण चिडले. औरंगजेब क्रूर व हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं असंही आव्हाड म्हणाले. औरंगजेबाबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत. औरंगजेबाने जी कृत्य केली ती अतिशय दुष्ट कृत्य होती आणि त्याच्याबद्दल सहानुभूती आपण कोणाला असूच शकणार नाही. अशा वातावरणात हे विधान त्यांनी केलं नसतं तर बरं झालं असतं. सावरकर आणि गोळवलकरांनी संभाजीराजांबद्दल काय म्हटलं याबद्दलही आव्हाडांनी वक्तव्य केलं. त्यामुळे मला वाटतं त्या काळी संभाजी ब्रिगेड असेल किंवा भाजपवाले यांनाही राग आला होता. त्यामुळे बोलताना नीट सांभाळून बोललं पाहिजे. आता दुसरं, बोलताना सांभाळून स्वराज्य संघटनेचे लोक बोलत आहेत का तर बोलत नाहीत. जितुद्दीन वगैरे ते म्हणाले. नंतर एक जण म्हणाले की मुंबईचा पाकिस्तान केलेला आहे. आता हा माझा या व्हिडिओचा मूळ जो मुद्दा आहे तो असा आहे की आज काय झालं आहे की बघा, तिकडे संभाजी भिडेंनी जे मनोहर भिडे जे आहेत त्यांनी अनेक बहुजन समाजाची डोकी फिरवलेली आहे चुकीच्या गोष्टी सांगून. आपल्याकडे म्हणजे शेजारच्या कर्नाटकमध्ये कलबुर्गींची, आपल्याकडे दाभोळकरांची किंवा पानसरेंची हत्या झाली. का झाली याचं कारण या सगळ्या म्हणजे मनोहर भिडेंनी एक वेगळे विचार तिथे हे केले. काही हिंदुत्ववादी वेगवेगळ्या संघटनांनी चुकीचे विचार, इतिहासातले वर्तमानातले चुकीच्या विचार चुकीच्या पद्धतीने सांगितले लोकांना. आणि त्यामुळे हे जे जितुद्दीन वगैरे बोलत आहेत, आता हे स्वराज्य ही समजा राजकीय संघटना आहे किंवा सामाजिक संघटना आहे. संभाजीराजे माजी खासदार आहेत. एरवी ते अतिशय जबाबदारीने बोलतात, संयमाने बोलतात ते. तर त्यांनी आपले कार्यकर्ते निवडताना हा काय प्रकार आहे, मुंबईचं पाकिस्तान, जितुद्दीन, म्हणजे राजकीय शेवटी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते नुसते नाही, ते पदाधिकारी आहेत त्या संघटनेत. ते या अतिशय सामान्य एखाद्या रस्त्यावरचा माणूस बोलावा तशा पद्धतीने बोलतात, ते धमक्या देतात. त्यांचं राजकीय शिक्षण झाले की आहे नाही, त्यांना काही माहिती आहे की नाही समाजाबद्दल, इतिहासाबद्दल, वर्तमानाबद्दल, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास त्यांना काही माहिती आहे का? वैचारिक बेसच नाही आहे त्यांचा. आणि ते जितेंद्र आव्हाडांशी बरोबरी करतात वैचारिक. त्यांना मी आव्हाड असो, मी आव्हाड काय आणि आणखीन अनेक जण, त्यांचा काहीतरी पाया आहे ना, वैचारिक विचारसरणी आहे त्यांची काहीतरी. यांना या विचारसरणी तरी आहे का काही? म्हणजे समजा मी म्हणतो की प्रतिगामी विचार तरी यांना माहिती आहेत का काय आहे ते? दमदाट्या करणं, दगड फेकणं, धमक्या देणं, ही आयडिओलॉजी होऊ शकत नाही ना. तेव्हा संभाजीराजांनी आपल्या अनुयायांना जरा त्यांचं राजकीय प्रशिक्षण केलं पाहिजे. इतर पक्षांबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता हिंदुत्ववादी किंवा हे भाजपवाले किंवा शिंदे गटाचे लोक काय म्हणाले की मुसलमानांनी मतं दिली म्हणून हे जिंकून आले. आव्हाड बरोबर म्हणाले की 31 जागा महाविकास आघाडी लोकसभेमध्ये मिळाल्या, त्यातल्या 4 जागा मुस्लिम मतांमुळे मिळाल्या. बाकीच्या जागा 27 जागा या सगळ्या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी देऊनच फक्त महाविकास आघाडीने विजयी केले का? हा अतिशय योग्य युक्तिवाद त्यांनी केला. आता दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या घटना मी तुम्हाला सांगितलं, श्रद्धा वालकर असेल किंवा उरणची असेल किंवा शिळी फाट्याच्या नजीकची घटना असेल, त्या घटनांवरनं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पूर्वी चाललेला आहे. कारण महायुतीचं सरकार हे नाकाम सरकार आहे, हे अजिबात चालणार नाही, हे पराभूत होणार आहे विधानसभेत, असं अनेक लोकांचं मत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत तरीसुद्धा यांना कॉन्फिडन्स नाही. आणि म्हणून मग हिंदू मुस्लिम करायचं, जातीत भांडणं लावणं हे चालू आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. शरद पवारांनी सगळ्या समाजाच्या लोकांना, सगळ्या जातीच्या म्हणजे मराठा, ओबीसी वगैरे सगळ्या धनगर सगळ्यांना एकत्र येऊन चर्चा करण्याची गोष्ट मांडल्यानंतर बावनकुळेंनी पवारांवरतीच टीका केली. म्हणजे जे सामाजिक सामंजस्याचा प्रयत्न करत आहेत तशी भूमिका मांडली, त्यांच्यावरच टीका केली त्यांनी. म्हणजे काय सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष किती सुमार दर्जाचा असावा, काय त्याला काही सीमा आहे की नाही? काय लेव्हलला बोलतात हे लोक?
काही पातळी आहे की काही दर्जा आहे का? आणि तुम्ही तुमची भूमिका मांडा, काहीतरी पातळी ठेवा ना, काहीतरी त्यात कंटेंट पाहिजे, काहीतरी मुद्दा पाहिजे. काही बोलतात कोणी. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो शेवटची, की आव्हाडांना काय म्हणायचं आहे ते असं आहे की राजर्षी शाहू महाराजांचा काय वारसा होता, जो आजचे खासदार लोकसभेत निवडून आलेले आणि संभाजीराजांचे पिताजी शाहू महाराज, तोच आज त्या दिशेने ते चालले. तो वारसा त्यांनी जपून ठेवलेला आहे, जपणूक करतायत. त्या वारशाची आठवण करून देतात. तो वारसा कोणता आहे तर राजर्षींच्या कोल्हापूर संस्थानामध्ये मुस्लिमांचं शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला की असं नाही, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. मग त्यांनी सगळ्यांची बैठक बोलवली आणि मग सांगितलं की त्यांच्यासाठी हॉस्टेल काढू आपण, त्यांच्यासाठी इतर फॅसिलिटीज करू, तुम्ही सगळे एकत्र या, मी काही पैसे देतो, तुम्ही एकत्र येऊन पैसे गोळा करा. आणि मग त्याच्यातनं हॉस्टेल झालं, बोर्डिंग स्कूल झालं. त्याच्यानंतर मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली, ज्याचे पदसिद्ध प्रमुख हे शाहू महाराज होते. शाहू महाराजांचे जे गुरु फ्रेझर म्हणून होते ते आले आणि त्यांच्या हस्ते मुस्लिम बोर्डिंगच्या उभारणीचा कार्यक्रम सुरू झाला. तर शाहू महाराजांनी काय मोठं काम केले बघा. नंतर कुराण ग्रंथ हा मराठीत आणला आणि त्यासाठी त्या काळचे 25,000 रुपये तेवढी देणगी त्यांनी दिली शाहू महाराजांनी, कारण तो मराठीत नव्हता. नंतर प्राथमिक शिक्षण हे मोफत केलं. केव्हा सुधारणा केल्या काय काय बघा त्यांनी. प्राथमिक शिक्षण मोफत करणं किती महत्त्वाची गोष्ट आहे. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढली त्यांनी. आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला आणि आपली चुलत बहीण आहे तिचा आंतरजातीय विवाह स्वतः लावून दिला राजर्षींनी. त्यानंतर आंतरजातीय विवाहासंबंधी कायदा केला, त्यांच्या कायदा केला त्यांनी. नंतर सवर्ण आणि अस्पृश्य यांच्या शाळा वेगवेगळ्या असायच्या त्यांच्या. ती पद्धत बंद केली. केवढी मोठी गोष्ट केली त्या काळात. अरे अस्पृश्यांना पाणी देत नव्हते. आजही बघा कशा पद्धतीने दलितांना वागवलं जातं. घोड्यावर वरात काढली आणि घोड्यावर नवरा मुलगा बसला दलित तर चापकाने फोडून काढणं, त्या अशा गोष्टी अजूनही करत आहेत. शाहू महाराजांनी राजर्षींनी तेव्हा गोष्टी या केल्या होत्या. बहुजनांसाठी व्यवसाय शिक्षण, तंत्रशाळा आपण आज कौशल्य विकास म्हणतो, तेव्हा त्यांनी कौशल्य शिक्षण देण्यासाठी सोयी केल्या होत्या. बहुजनांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत पाठशाळा, या गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी केल्या आणि मुसलमानांसाठी किती कामं केली. हा जो वारसा आहे त्याची आठवण जितेंद्र आव्हाड करून देत आहेत. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी, जे आपल्या गोरगरीब कुटुंबातले आहेत, ज्यांची माथी भडकवण्यात आली आहे, ज्यांनी आज आव्हाडांना धमक्या दिल्या ना, त्यांनाही मला सांगायचं आहे की अरे जरा विचार करा, हे वाचा जरा तुम्ही. तुमच्याबद्दल माझा राग नाही, तुमची माथी ज्यांनी भडकवली आहेत ना त्यांच्यावर माझा राग आहे. कारण तुम्हाला काही गोष्टींची माहिती नाही, तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि म्हणूनच कॉम्रेड पानसरेंनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते नेमके यासाठी पुस्तिका काढली. त्यातून अनेक पुरोगामी विचारांचा प्रसार केला, योग्य गोष्टी सांगितल्या, चुकीच्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला सांगतो, तुम्ही हल्ला करताय ना, आता पुन्हा हल्ला झाला, तुमच्यावरती केसेस होतील, आयुष्यातनं काही जण उठतील, त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. विचार करा जरा. आजच्या काळाच्या आधुनिक मूल्य जी आहेत ती बघा. राजर्षी शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं आहे, ती खरी शिकवण जी आहे ती धार्मिक सामंजस्याची, जातीय सामंजस्याची, स्त्रियांना पुढे आणण्याची, शिक्षणाची, कौशल्यांची, आणि सर्वजण आपण समान आहोत, समाजवादी विचारांची, अशा प्रकारच्या धारणा राजर्षींच्या होत्या, शिवरायांच्या होत्या. शिवरायांनी मुसलमानांना कशा पद्धतीने आदराने सन्मानाने वागवलं, त्यांच्या उन्नतीसाठी काम केलं, हे लक्षात घ्या. आणि ते आव्हाडांना सांगायचं आहे. सांगण्याची पद्धत चुकीची असेल, पण काय म्हणायचं त्यांना ते लक्षात घ्या. आणि आव्हाडांना मी सांगतो,
आवाहन करतो की बोलताना जरा सांभाळून बोला. वातावरणच असं आहे, आपणही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.